आज आपण राज्यशास्त्राच्या चौथ्या धड्याचे म्हणजे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने याबद्दलचा अभ्यास करणार आहोत. लोकशाही समाज रचनेमध्ये वैचारिक विविधता असते. ही विविधता सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक वैविध्यामुळे येते. भारतातील स्थिती जात, धर्म, गरिबी, निरक्षरता, लोकसंख्येचा दबाव, भाषिक आणि वांशिक विविधता यामुळे अधिक गुंतागुंतीची झाली आहे. शेतकरी असंतोष, कामगार आणि विद्यार्थी आंदोलने, जातीय दंगली आणि जातीय हिंसाचार यामुळे उद्भवलेला विक्षोभ भारताने अनेकदा अनुभवला आहे. सुशासन आणि कायदा अंमलबजावणीतील कमतरता ही सार्वजनिक अराजकाची म्हणजेच पब्लिक डिसऑर्डर प्रमुख कारण आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, स्थैर्य आणि शांतता यासाठी सुसंवादी समाज अभिप्रेत असतो. यामध्ये शांतताभंग, दंगली, उठाव आणि विनयभंग यांना स्थान नसते. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. राज्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य याची नितांत आवश्यकता असते. याच्या अभावी देशात फुटीरतावादी प्रवृत्ती वाढीस लागतात. त्यामुळे राष्ट्रात एकी, शांतता व स्थैर्य राखणे ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. समाजात विविध गट असतातच, परंतु सर्व गटांमध्ये सामंजस्य राखण्यासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा असते. राष्ट्र उभारणीची आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची ही प्रक्रिया आहे. राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राज्य या राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना आपण 11वीमध्ये अभ्यासल्या आहेत. त्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांची फेरउजळणी म्हणजे राष्ट्र हा एकीच्या भावनेने बांधलेला एक समुदाय आहे. या एकीसाठी काही आधारभूत घटक असतात. स्वतःची वेगळी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय ओळख असलेला हा लोकसमुदाय स्वतःचे वेगळेपण स्थापित करू इच्छितो. संस्कृती, वंश, धर्म, भाषा, इतिहास यातील साधर्म्यामुळे या समुदायात एकीची भावना निर्माण होते. राष्ट्रवाद ही राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे. त्यांच्यात स्वतःच्या या अस्मितेतून स्वत्वाची जाणीव निर्माण होते. राष्ट्रवाद वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायामध्ये एकीची भावना निर्माण करणारा घटक आहे. जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात म्हणजेच स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात, तेव्हा ती स्वयंनिर्णयाची आस राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाते. राष्ट्राचे राज्यात रूपांतर कधी होते? राज्य म्हणून घेण्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या या घटकांची आवश्यकता असते. राज्यामधील लोक विविध वंश, धर्म आणि भाषा असणारे असू शकतात. त्या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची जाणीवही असू शकते. परंतु राज्य निर्माण करण्यासाठी ते एक दिलाने एकत्र येतात. जगातील अनेक देश बहुवांशिक, बहुधर्मीय व बहुसांस्कृतिक आहेत. त्यामुळे कोणत्याही राज्याला राष्ट्रीय ऐक्य, एकता आणि सबलीकरणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याची आहे. यामध्ये राज्याची भूमिका कोणती? राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यांसारखी मूल्ये तसेच आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांसारखी उद्दिष्टे राज्याची भूमिका स्पष्ट करतात. ही भूमिका खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. नंबर 1, शांतता आणि सुव्यवस्था. राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. राज्याचा मूळ हेतू देशाचे संरक्षण हा आहे. या कार्याला राष्ट्र उभारणीचे कार्य असे संबोधले जाते. राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय वा देशांतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. देशाचे संरक्षण करणे, अस्तित्व टिकवणे, संवर्धन आणि राजकीय व्यवस्था टिकवणे यात राज्याची प्रमुख भूमिका असते. नंबर 2, आर्थिक प्रगती. देशाच्या औद्योगिक, कृषी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्याने महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. आर्थिक स्थैर्य आणि वाढ यातून लोकांचे आर्थिक हित साध्य करता येते. याचा अर्थ समाजवादी व्यवस्था निर्माण करणे नव्हे, तर राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे होय. नंबर 3,
राष्ट्र उभारणी, समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्याने घ्यायची असते. राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. नंबर 4, शासन. समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे. यालाच लोकशाहीकरण अथवा लोकसहभागी राज्य असे म्हणतात. नंबर 5, लोककल्याण. सामाजिक न्याय, वाजवीकरण म्हणजे फेअरनेस, समानता या तत्वांचा वापर लोककल्याणासाठी करणे, समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे ही राज्याची जबाबदारी आहे. राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्ये, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांचा राष्ट्र उभारणीशी जवळचा संबंध आहे. राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वत्रिक आहे. देशाची एक समान ओळख निर्माण करण्यासाठी समाजातील विविध घटकांमध्ये संवाद साधून सलोखा निर्माण करणे महत्त्वाचे असते. ही विविधता सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, धार्मिक, भाषिक व आर्थिक स्वरूपाची असू शकते. परंतु तरीही एक राष्ट्रीय ओळख असणे महत्त्वाचे असणे म्हणजेच राष्ट्रवाद होय. अशी एक ओळख निर्माण होण्यासाठी राष्ट्रवाद राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार करतो. आपसातील भेदभाव विसरून सलोखा निर्माण करतो. संकुचित दृष्टिकोन न ठेवता सेक्टरल पर्स्पेक्टिव्ह राष्ट्रीय दृष्टिकोन निर्माण करतो. राष्ट्रीय एकात्मता ही वीट अथवा सिमेंटने निर्माण करता येत नाही. ती छिन्नी व हातोड्यानेही निर्माण करता येत नाही, तर ती शांतपणे लोकांच्या मनात आणि हृदयात निर्माण व्हावी लागते, असे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात. राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती अथवा गटांची ओळख पुसून टाकत नाही. ती एकसंघ समाज निर्माण करण्याचाही प्रयत्न करत नाही, तर ती फक्त गटांच्या ओळखीपेक्षा राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण म्हणतो की मी भारतीय आहे, तेव्हा ती राष्ट्रीय ओळख असते. तेव्हा मराठी, तामिळ, पंजाबी, हिंदू, शीख, मुसलमान, ख्रिश्चन या दुय्यम ओळखी पुसून टाकल्या जात नाहीत, परंतु त्या राष्ट्रीय ओळखीपेक्षा गौण ठरतात. अमेरिकेत या सामाजिक राजकीय व्यवस्थेला कोशिंबिरीचा वाडगा, सलाड बाउल असे म्हणतात. प्रादेशिक, वांशिक, भाषिक, धार्मिक विविधता राष्ट्र मान्य करते आणि त्याचबरोबर एकीची भावना जतन, दृढ आणि बळकट करते. हेच राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेचे सार आहे. राष्ट्रीय या ठिकाणी मेल्टिंग पॉट आणि सलाड बाउल माहिती आहे का तुम्हाला? अमेरिकी समाजाचे वर्णन करण्यासाठी मेल्टिंग पॉट ही संकल्पना वापरली जात होती. यामागची मूळ कल्पना अशी की पूर्ण राष्ट्र हे एका मोठ्या घड्यासारखे आहे. अमेरिकेत प्रवेश करणारी व्यक्ती या मोठ्या घड्यामध्ये येते आणि कालांतराने अमेरिकी व्यवस्था आणि तेथील समाज यांच्याशी एकरूप होते. प्रत्येक व्यक्तीची सांस्कृतिक ओळख इटालियन, फ्रेंच, जर्मन, आफ्रिकन, आशियाई इत्यादी विरघळून जाते आणि एक नवीन अमेरिकी संस्कृती तयार होते. सलाड बाउलची कल्पना मात्र या सांस्कृतिक एकत्रीकरणाला न मानता असे मानते की प्रत्येकाची वेगळी संस्कृती जणू कोशिंबिरीतील वेगवेगळ्या घटकासारखी आहे, जे कोशिंबिरीला वेगळी चव देतात, परंतु स्वतःचे वेगळे अस्तित्व हे जपतात. कोशिंबिरीचा वाडगा हे वर्णन या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचे आणि बहुविध समाजाचे आहे. भारताचे वर्णन मेल्टिंग पॉट किंवा सलाड बाउल कसे कराल? चर्चा करा. त्याच्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित समान मूल्य खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, समान नागरिकत्व, विविधतेतील एकता, राष्ट्राप्रती निष्ठा, भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना, धर्मनिरपेक्षता, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय आणि नंबर 7, समानता. राष्ट्रीय एकात्मतेमध्ये राज्याची भूमिका कोणती? ती भूमिका खालील संदर्भानुसार समजून घेता येईल. यामध्ये राष्ट्रीय एकता साध्य करणे, राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभाग घेणे व ज्या मूल्यांसाठी राष्ट्र तयार झाले त्याला प्रोत्साहन देणे, समाजात शांतता आणि सलोखा राखणे, सामाजिक राजकीय स्थैर्य देणे, आर्थिक प्रगतीस प्रोत्साहन देणे आणि नागरिकांच्या अंतर्गत आणि परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे. राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्य खालील भूमिका बजावते. नंबर 1, सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून
त्यांची एक राष्ट्रीय ओळख निर्माण करणे. नंबर 2, लहान लहान प्रदेश अथवा राजकीय, सामाजिक वा सांस्कृतिक गटावर एक राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करणे. नंबर 3, राज्य आणि जनता यामध्ये सुसंवाद घडवून आणणे, जेणेकरून लोकांची स्थिती व त्यांच्या इच्छा आकांक्षा जाणून घेता येणे. नंबर 4, सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करतील अशी काही उद्दिष्टे व मूल्ये विकसित करणे. नागरिक ज्यावेळी समान मूल्ये आणि प्राधान्यक्रम जपतात आणि परस्परांशी संवाद साधतात त्यावेळी राष्ट्र एकसंघ राहते. नागरिकांमधील एकी आणि त्यांची कायदा व सुव्यवस्थेप्रतीची निष्ठा राष्ट्राला बळकट करते. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एकजिनशीपणा नव्हे. राष्ट्रीय एकता समुदायाचे कम्युनिटी ऑफ कम्युनिटीज समर्थन करते आणि त्यांच्यातील विविधतेचा सन्मान करते. परस्परांची मूल्ये, अनुभव व भौगोलिक सहसंबंध यांचा आदर करते. ही एक प्रकारची वंशिक, भाषिक आणि धार्मिक सहिष्णुता आहे. समाजातील शांततेसाठी टाकलेले एक पाऊल आहे. एका सुसंवादी आणि क्रियाशील समाजासाठी राष्ट्रीय एकता अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रीय एकता आणि सामाजिक स्थैर्य राष्ट्र उभारणीसाठी हातभार लावतात. भारताच्या संदर्भात 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतासमोर अनेक समस्या होत्या. उदाहरणार्थ आर्थिक मागासलेपणा, गरिबी, निरक्षरता, सामाजिक विषमता इत्यादी. स्वातंत्र्य चळवळीने भारतीयांसमोर काही मूल्ये व उद्दिष्टे ठेवली होती. तीच मूल्ये स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीचा पाया ठरली. ती मूल्ये म्हणजे राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही. त्याचबरोबर काही उद्दिष्टे ठेवली. उदाहरणार्थ आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन. स्वातंत्र्यानंतर भारताची एकता जपणे आणि ती बळकट करणे हे महत्त्वाचे कार्य होते. भारतीयांमध्ये एकता आपोआप निर्माण होणार नव्हती, तर भारतातील प्रादेशिक, वांशिक आणि भाषिक विविधता मान्य करून एकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. ही समस्या राष्ट्रीय एकात्मतेशी आणि एक राजकीय समुदाय म्हणून भारतीय लोकांमध्ये एकता निर्माण करण्याशी संबंधित होती. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक होती. सामाजिक बदल, लोकशाही व्यवस्था आणि आर्थिक प्रगती यांच्या साहाय्याने भारतातील गरिबी, जात आणि लिंगभेद दूर करता येतील असा विश्वास होता. स्वातंत्र्यानंतर भारत या नवजात राष्ट्रात एकात्मता निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले. प्रथमतः संरचनात्मक अखंडत्व आणण्यासाठी संवैधानिक प्रक्रियेतून प्रयत्न करावे लागले. भारतीय संविधानाने केलेल्या महत्त्वाच्या तरतुदीमुळे राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय अस्मिता निर्माण करणे शक्य झाले. दुसरे महत्त्वाचे होते ते मानसिक परिणाम, ज्यायोगे भारतीयामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करणे हे एक आव्हान होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात विविध प्रकारचे लोक एकाच राष्ट्रीय छताखाली येण्यास सुरुवात झाली. याच वेळी वेगवेगळी ओळख असलेले लोक स्वतःची भारतीय म्हणून ओळख निर्माण करू लागले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात हळूहळू भारतीय संस्कृती ही भारत या राष्ट्रामध्ये परिवर्तित होण्यास सुरुवात झाली. संरचनात्मक परिणाम. संरचनात्मक दृष्टीने राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यामध्ये साधलेला समतोल खालील वैशिष्ट्यामधून स्पष्ट होतो. नंबर 1, सार्वत्रिक प्रौढ मताधिकारासहित लोकशाही व्यवस्था निर्माण करून राष्ट्र बळकट करणे हे संरचनात्मक दृष्टीने महत्त्वाचे होते. लोकशाही आणि राष्ट्रीय एकीकरण हे एकमेकांना पूरक होते. विविध गटांचा शासनामधील सहभाग प्रातिनिधिक लोकशाहीमुळे शक्य झाला. नंबर 2, संविधानाने प्रबल केंद्र शासनासहित संघराज्य व्यवस्था स्वीकारली. त्यामुळे प्रादेशिक गरजा आणि राष्ट्रीय गरजा यामध्ये समतोल साधता आला. 1990च्या दशकात केलेल्या घटनादुरुस्तीमुळे 73व्या व 74वी जी घटनादुरुस्ती आहे त्यामधून पंचायत व्यवस्थेतून स्थानिक शासन संस्थांचा सहभाग अधिक वाढला. नंबर 3, सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात भाषेला महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय संविधानाने प्रादेशिक भाषांना अधिकृत भाषांची मान्यता दिली आणि भारतात भाषावार प्रांतरचना करण्यात आली. नंबर 4, प्रशासकीय पातळीवर भारतीय प्रशासकीय सेवा IAS, IPS, IFS आणि IRS, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, इंडियन पोलीस सर्व्हिसेस, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस इत्यादी अस्तित्वात आल्या. यातून एक
केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली. त्याचप्रमाणे राज्य स्तरावर राज्य प्रशासकीय सेवा अस्तित्वात आल्या. नंबर 5, 1961 साली पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद घेण्यात आली. यामध्ये जमातवाद, जातीवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद यांसारख्या संकुचित प्रवृत्तीशी लढण्यासाठी मार्ग शोधून देशाला प्रगतीच्या वाटेवर चालण्यासाठी तयार करण्यावर विचार झाला. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत विषयांचा आढावा घेऊन त्यासंबंधी शिफारस करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता परिषद स्थापन करण्याचे ठरले. नंबर 6, भारतीय संविधानामध्ये भारतीयांसाठी काही मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता परिषद 1962 राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत सर्व विषयांचा आढावा घेण्यासाठी या परिषदेची स्थापना झाली. 1962 मध्ये त्याची पहिली सभा घेतली गेली. राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे उद्दिष्टमध्ये समान नागरिकत्व, विविधतेत एकता, धार्मिक स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, समानता, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, बंधुत्व ही आपल्या देशाची बलस्थाने आहेत. राष्ट्रीय एकात्मता परिषद या सर्व मूल्यांवर दृढ विश्वास ठेवून ती मूल्य साध्य करण्यासाठी प्रयत्न करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संदर्भात लोकशाही आणि संविधानाचे महत्त्व याबाबत पुढील मत व्यक्त केले. सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण संवैधानिक मार्गाचा वापर करावा व रक्तरंजित क्रांतीच्या मार्गाचा त्याग करावा. मानसिक परिणाम. भारत हा असा भौगोलिक आणि आर्थिक भूप्रदेश आहे की जिथे विविधतेमध्ये एक समान संस्कृती आहे आणि ही समान संस्कृतीच सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवते. भारतीय लोकांना राजकीय आणि भावनिकदृष्ट्या एकत्र आणून एक राष्ट्र निर्माण करून त्यांच्यामध्ये राजकीय ओळख व राष्ट्रनिष्ठा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम स्वातंत्र्य चळवळीने केले. भावनिक अथवा मानसिक एकात्मता. राष्ट्रगान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय चिन्ह, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी इत्यादी प्रतीकातून प्रदर्शित होते. जवाहरलाल नेहरूंचे काही वाक्य आहे त्या डिस्कव्हरी ऑफ इंडियामधील. संस्कृतीच्या प्रारंभापासून भारतीय लोकांच्या मनात एकतेचे एक स्वप्न होते. बाह्य दबाव, परकीय मानके आणि परकीय श्रद्धा यांच्या दबावातून हे ऐक्य निर्माण झालेले नव्हते. हे ऐक्य आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या श्रद्धा आणि सहिष्णुतेची परंपरा यामुळे सर्व वैविध्यांना असलेली मान्यता आणि प्रोत्साहन यामुळे निर्माण झालेले होते. जवाहरलाल नेहरू यांचे डिस्कव्हरी ऑफ इंडियामधील हे विचार आहेत. आव्हाने. स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिले आव्हान होते ते म्हणजे सर्व संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण करून घेणे. जम्मू काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड या संस्थानाबाबत काही समस्या होत्या, परंतु त्या सोडवल्या गेल्या. 1947-48 मध्ये जम्मू काश्मीरच्या संदर्भात प्रथमच पाकिस्तानशी संघर्ष झाला आणि तेव्हापासून जम्मू काश्मीरमध्ये स्थैर्य आणि शांतता राखणे हे एक आव्हान आहे. ईशान्य भारतात नागालँडमध्ये समस्या निर्माण झाली, परंतु तीही सोडवली गेली. पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतीचे प्रदेश कालांतराने भारतीय संघराज्यात सामील झाले. भारताने संविधानाच्या चौकटीत राहून धोरणे ठरविली व राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साध्य केली. भारतीय संविधानाने भारतातील प्रादेशिक आणि भाषिक विविधतेला मान्यता दिली व लोककल्याणाच्या तरतुदी समाविष्ट करून समाज परिवर्तनाची गरज असल्याचे मान्य केले. आर्थिक क्षेत्रात उद्योगासाठी संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारून आर्थिक प्रगतीच्या मार्गात शासनाचा सहभाग अधोरेखित केला. पंचवार्षिक योजना तयार करून भारतीय अर्थव्यवस्थेला दिशानिर्देशन करण्याच्या कार्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती केली गेली. भारताच्या नियोजनाचे उद्दिष्ट हे आर्थिक विकास, रोजगाराच्या संधी वाढवणे आणि दारिद्र्य निर्मूलन करणे होते. आज नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली आहे. 1960च्या दशकात नवीन आव्हाने उभी राहिली. नेहरू युगांच्या नंतर लालबहादूर शास्त्री आणि नंतर श्रीमती इंदिरा गांधी यांनी प्रधानमंत्री पद स्वीकारले. या दशकात राजकीय वर्तुळात प्रादेशिक पक्षाचा उदय झाला. 1960च्या चळवळीला सुरुवात झाली. ही चळवळ 1960च्या दशकात फोफावली व 1970च्या दशकाच्या सुरुवातीला कमी झाली, परंतु 1980च्या दशकात ती परत हिंसक स्वरूपात पुढे आली. ही चळवळ भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरले. ईशान्य भारतातील 8 राज्ये सांस्कृतिक आणि वांशिकदृष्ट्या भिन्न आहेत. तेथे 200पेक्षा जास्त वांशिक गट आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या भाषा, बोलीभाषा आणि वेगळी सांस्कृतिक ओळख आहे. तेथे शांतता आणि स्थैर्य राखणे आणि आर्थिक आणि औद्योगिक प्रगती साध्य करणे हे भारतीय राज्यव्यवस्थेसमोरील एक मोठे आव्हान आहे. नागालँड हे भारतीय स्वातंत्र्यापासूनच संघर्ष करणारे राज्य आहे.
तर मणिपूर, मिझोरम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये 1960च्या दशकापासून बंडखोरी कारवायांचा सामना करावा लागत आहे. आसाममध्ये प्रादेशिक विकासाची कमतरता, लॅक ऑफ डेव्हलपमेंट आणि आसाममधील संसाधनांचा इतरत्र केलेला वापर ही मोठी समस्या होती. आसाममधील तेलाची केलेली कोंडी 1980, आसाम ऑइल ब्लॉकेड हे पहिले आंदोलन होते, ज्यायोगे प्रादेशिक विकासाची मागणी पुढे आली. त्यानंतर झारखंडमध्ये अशीच आंदोलने झाली. 1970च्या दशकात जेव्हा आणीबाणी जाहीर झाली तेव्हा भारतीय लोकशाही शासन व्यवस्था काही काळासाठी स्थगित करण्यात आली. 1960च्या उत्तरार्धात पूर्व पाकिस्तानातून निर्वासितांचे लोंढे भारतात येण्यास सुरुवात झाली. त्यात 1970मध्ये वाढ झाली आणि त्यातून उद्भवलेल्या संघर्षातून बांगलादेश या नवीन राज्याची निर्मिती झाली. पंजाबमधून केलेल्या खलिस्तानच्या मागणीने आणखी एक मोठे संकट उभे राहिले. या फुटीरतावादी आंदोलनाविरुद्ध बळाचा वापर करणे शासनाला भाग पडले. पंजाबमधील आंदोलनाविरुद्ध केलेल्या बळाच्या वापराचा थेट परिणाम म्हणजे प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांची झालेली हत्या होय. अशीच दुसरी राजकीय हत्या झाली ती प्रधानमंत्री राजीव गांधी यांची. श्रीलंकेतील तमिळ प्रश्नावर लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम LTTE यांच्याविरुद्ध घेतलेल्या भूमिकेचा परिणाम म्हणजे आत्मघाती हल्ल्यात त्यांची हत्या झाली. 1980च्या दशकात धार्मिक संघर्ष वाढीस लागला. बाबरी मशीद घटना 1992 आणि मुंबई दंगलीतून 1993 उमटलेल्या प्रतिक्रियांचे भारतातील आक्रमकतेला, मिलिटन्सी नवीन परिणाम दिले. 1980च्या दशकाच्या शेवटी आणि 1990च्या दशकात जम्मू काश्मीरमधील समस्या पुन्हा एकदा समोर आली. आझादीच्या चळवळीसाठी काश्मीर खोऱ्यात दहशतवादाने डोकेवर काढले. या आंदोलनात सशस्त्र आक्रमकतेचे नवीन स्वरूप दिसून आले. राज्य केंद्रित दहशतवादापुरते ते मर्यादित न राहता त्याचे आधुनिक अमूर्त दहशतवादी संघर्षामध्ये रूपांतर झाले. 1990च्या दशकात भारतात आर्थिक स्थित्यंतर झाली. भारताने समाजवादी आर्थिक विकासाचा मार्ग सोडून आर्थिक उदारीकरण स्वीकारले. भारताच्या आर्थिक विकासाची समस्या सोडवण्यासाठी हा नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. याचा आर्थिक लाभ झाला आणि यामुळेच स्थिर आणि उच्च आर्थिक प्रगतीचा भक्कम पाया घातला गेला. गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळापासून भारतातील स्थैर्य आणि शांततेसमोर अनेक आव्हाने उभे राहिली आहेत. ती आव्हाने प्रामुख्याने आर्थिक विकास, सामाजिक आणि सांस्कृतिक समस्या या क्षेत्रातील आहेत. जातीय आणि धार्मिक अस्थैर्य, प्रादेशिक वादाबाबत टोकाची भूमिका, आर्थिक असमतोल इत्यादी आव्हाने देखील भारतासमोर आहेत. भारताच्या सामाजिक आर्थिक प्रगतीच्या आड येणाऱ्या स्थैर्य आणि शांततेच्या प्रश्नांशी निगडीत काही गोष्टी या प्रकरणात आपण पाहणार आहोत. हे प्रश्न राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेतही आव्हाने निर्माण करतात. उदाहरणार्थ, जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद. नंबर 2, काही प्रदेशात डाव्या उग्रवाद्यांच्या अतिरेकी कारवाया. आणि नंबर 3, दहशतवाद. जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घ्यावायचा होता. जम्मू काश्मीर पाकिस्तानात सामील करण्यासाठी तेथील महाराजा हरिसिंग यांच्यावर दबाव टाकण्याकरता पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने टोळीवाले काश्मीरमध्ये पाठवण्यात आले आणि तिथूनच जम्मू काश्मीरमधील समस्येला सुरुवात झाली. हरिसिंग यांनी भारतात सामील होण्याच्या करारावर सही केली आणि जम्मू काश्मीर भारतात सामील झाले. मग भारताने काश्मीरच्या संरक्षणाकरता आपले सैन्य पाठवले. यातून 1947-48 मध्ये पहिले भारत-पाक युद्ध झाले. जम्मू काश्मीरमधील नागरिकांना भारताविरुद्ध भडकवण्याच्या उद्देशाने 1965 मध्ये पाकिस्तानने घुसखोर पाठवले. 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर प्रत्यक्ष आक्रमण केले तेव्हा स्थानिकांनी त्यांना सहकार्य केले नाही. 1965 मध्ये अमानुल्ला खान यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्लेबिसाइट फ्रंटची स्थापना केली. या आघाडीचा एक अनधिकृत लष्करी गट नॅशनल लिबरेशन फ्रंटने जम्मू काश्मीरमध्ये घातपात कारवाया घडवून आणल्या. 1977 मध्ये या प्लेबिसाइट्स फ्रंटला जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट असे नवीन नाव देण्यात आले. 1989 मध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आणि JKLFने तत्कालीन गृहमंत्र्याच्या कन्या रुबिया सईद यांचे
अपहरण केले. जम्मू काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी ही JKLFची प्रमुख मागणी होती. काश्मीरमधील पाकिस्तानवादी गनिमी गटांना मदत करण्यासाठी पाकिस्तानने हिजबुल मुजाहिदीनांना येथे पाठवण्याचा निर्णय घेतला. काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानातून आलेल्या पॅन इस्लामिस्ट लढवयांच्या प्रवेशाने तेथील बंडखोरीचे स्वरूप पालटले. वाढलेल्या इस्लामी आक्रमकतेमुळे 1990च्या दशकात काश्मीरी पंडितांवर जो अत्याचार झाला त्यामध्ये काश्मीरी पंडितांनी काश्मीरमधून स्थलांतर केले. भारत-पाक संबंधामध्ये सीमापार दहशतवाद हा नेहमीच सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी ही जम्मू काश्मीरमधील हिंसाचाराला जबाबदार आहे अशी शासनाचे म्हणणे आहे. 2016-17च्या गृह मंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार गेल्या 25पेक्षा जास्त वर्षांमध्ये काश्मीरमधील फुटीरतावादी हिंसाचार आणि दहशतवादाला सीमेपलीकडून मदत पुरवली जाते. यात असेही म्हटले आहे की समाज माध्यमे व विशिष्ट गटांचा वापर करून लोकांमध्ये मूलगामी विचार रुजवण्याचे प्रयत्न पाकिस्तानने केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने अस्थिरता निर्माण करण्यासाठी हुरियतसारख्या विभाजनवादी गटांना सीमेपलीकडून राजकीय मदत पुरवली जाते. या संघर्षात दगडफेकीसाठी मुलांचा केलेला वापर व शाळांची केलेली जाळपोळ या अस्वस्थ करणाऱ्या घटना आहेत. या ठिकाणी आपण छायाचित्र बघू शकतो. काश्मीरमधील शाळांची जाळपोळ झालेली चित्र आहे. त्याचबरोबर काश्मीरमधील दगडफेक करणारी मुले आहेत. या ठिकाणी जम्मू काश्मीर, लडाख, जम्मू आणि काश्मीरचा भाग नकाशा दाखवलेला आहे. भारत, लडाख व जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी ऑगस्ट 2019मध्ये जम्मू काश्मीर संदर्भात भारताच्या संविधानातील कलम 370 नुसार जम्मू काश्मीर राज्याला असलेला विशेष दर्जा रद्द केला गेला. जम्मू काश्मीरचे 2 केंद्रशासित प्रदेश म्हणून विभाग केले गेले. हा एक लडाखचा भाग हा आणि दुसरा श्रीनगर म्हणजे जम्मू आणि काश्मीर. या ठिकाणी जम्मू काश्मीर याला विधिमंडळ असेल, या भागाला लेजिस्लेचर असेल आणि हा केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला राज्य विधिमंडळ, ज्याला विधिमंडळ नाही. या ठिकाणी शासनाने लोकसभेत दिलेली माहिती आहे. पाकव्याप्त काश्मीर किंवा पाकिस्तानात दहशतवाद्यांनी निर्माण केलेल्या तयारीचा फायदा घेऊन घुसखोर जम्मू काश्मीर सहित भारतातही दहशतवादी हल्ले करतात. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील संबंधात तरतूद ठराव क्रमांक 1267 मध्ये पाकिस्तानातील हाफिज सईद आणि झाकीर उर रहमान लखवी यासारख्या व्यक्ती अथवा लष्कर-ए तोयबा, जमात-उद-दावा यासारख्या संघटनांची यादी दिली आहे. त्याचा योग्य पाठपुरावा शासनाने केला आहे. भारताविरोधी दहशतवादाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आणि पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चेत अनेकदा मांडला आहे. हे भाषण 2016 मध्ये लोकसभेतील आहे. या ठिकाणी काही प्रदेशातील डाव्यांचा उग्रवाद, नक्षलवादी चळवळ जी माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणूनही ओळखली जाते. तिला शेतमजूर, दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन आहे. ती चळवळ शहरी भागात विशेषतः कामगार वर्गात पसरली आहे. तिथे अन्याय, शोषण, दमन आणि राज्यांकडून दुर्लक्ष केल्याची भावना असते. तेथे ही चळवळ यशस्वी होते. नक्षलवादी चळवळीची मुळे तेलंगणा चळवळीत 1946 ते 51 सापडतात. तेथील शेतकऱ्यांच्या सरंजामशाही विरुद्धच्या चळवळीला प्रथमच भारतीय कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला होता. सुरुवातीला या चळवळीला यश आले, परंतु भारत सरकारने जमीन सुधारणांसाठी योजलेल्या कार्यक्रमामुळे या चळवळीचा जोर कमी झाला. 1967 मध्ये भारतातील सरंजामशाही पद्धतीच्या विरोधात पश्चिम बंगालमधील नक्षलबारी येथील आंदोलन करण्यात आले. त्या चळवळीची वैचारिक बैठक ही मार्क्स, लेनिन, माओ यांच्या विचारसरणीवर आधारित असलेल्या चारो मुजुमदार यांच्या लिखाणात सापडते. शासनाने या चळवळीविरुद्ध उचललेली पावले आणि मुजुमदार यांच्या अटकेनंतर 1970च्या दशकात या चळवळीचा जोर कमी झाला. पुढे 1980च्या दशकात ही चळवळ उग्रवादी स्वरूपात पुन्हा उदयाला आलेली दिसते. 2004 मध्ये वेगवेगळे नक्षलवादी गट, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्स लेनिनवादी आणि इतर गट एकत्रित येऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी, CPI कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मॉइस्ट स्थापन केली. मार्क्स, लेनिन, माओ यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारे एकत्रित येऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी ही राजकीय पक्षाची संघटना म्हणून पुढे आली आहे. गृह मंत्रालयाच्या निरीक्षणानुसार झालवादी डावे गट
रेल्वे, रस्ते, वीज आणि दूरसंचार यासारख्या पायाभूत विकास कामांमध्ये दहशतीच्या व हिंसक मार्गाने अडथळे आणतात, जेणेकरून शासनाच्या योजना या भागात कशा कुचकामी ठरतात याचा प्रचार ते करू शकतात. सामान्यतः जंगले अथवा दुर्गम प्रदेशात दळणवळणाची साधने नसतात, त्यामुळे तिथे सक्षम सुरक्षा व्यवस्था पोहोचू शकत नाही आणि याच भागात नक्षलींचा वावर अधिक असतो. डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? 2004 साली पीपल्स वॉर ही आंध्र प्रदेशातील संघटना आणि भारतीय माओवादी केंद्र MCCI या बिहार आणि परिसरात वावर असणाऱ्या संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी CPI मॉइस्ट माओवादी पक्ष स्थापन केला. हा पक्ष डावा उग्रवादी पक्ष आहे. या पक्षाचा समावेश बेकायदा कारवाई प्रतिबंध कायदा 1967च्या तरतुदीनुसार अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट 1967 दहशतवादी संघटनेत केला आहे. CPIच्या माओवादी विचारसरणीचा वापर सशस्त्र बंडाने शासन उलथून टाकण्यासाठी केला जातो. या ठिकाणी नक्षलवादी हल्ला गडचिरोलीमधला दाखवलेला आहे. याचे काही व्यापक डावपेच खालीलप्रमाणे आहेत. प्रचार की घोषणांचा वापर, जनचळवळीची उभारणी, महिला, आदिवासी आणि अल्पसंख्याकांना या क्रांतिकारी चळवळीकडे वळवणे, जनतेच्या प्रश्नावर शहरी भागातील लोकांचे लक्ष वेधणे, सैनिकी संघटनांचा विकास करणे हे त्यांचे डावपेच आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार नक्षलवादी आणि तत्सम संघटना या 6 वर्षाच्या मुलांना देखील त्यांच्या सैनिकी गटात सामील करून घेतात. मुलांना बालगटात बालदस्ता सामील होण्यासाठी बळजबरी केली जाते. या मुलांचा वापर टपाल वा माल पोहोचवणे, माहिती काढणे, स्फोटके पेरणे इत्यादीसाठी केला जातो. लहान मुलांचे विशेषतः मुलींचे अपहरण केले जाते. या गोष्टींची गंभीर दखल या अहवालात घेतली आहे. दहशतवाद म्हणजे समाजात भीती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर होय. दहशतवाद हा जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित नागरी भागात केलेला हल्ला होय. या नागरी लक्ष्यांना सॉफ्ट टार्गेट्स असे म्हणतात. बस, रेल्वे, बसस्थानके, विमानतळ, सिनेमागृहे, मॉल, बाजार इत्यादीवर हल्ला करण्याचे डावपेच यात वापरले जातात. याचा मुख्य उद्देश लोकांमध्ये दहशत निर्माण करणे हा आहे. दहशतवाद हा युद्धाचा एक प्रकार आहे. याला असमन्वित असायमॅट्रिक युद्ध तंत्र असे म्हणतात, कारण या युद्धतंत्रात हल्ला करण्याची वा हिंसाचाराची निश्चित अशी एक पद्धत नसते. पारंपरिक प्रकारात दहशतवाद हा राज्य केंद्रित होता, तसाच तो राज्याच्या विरोधात होता. काही विशिष्ट लोक त्यांच्या हक्कासाठी राज्याविरोधात लढत असत. लिटे ही तामिळवाद्यांची संघटना श्रीलंकेतील तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढत होती. आयरिश प्रजासत्ताक आर्मी IRA ही आयरिश लोकांच्या हक्कासाठी लढत होती. स्पेनमधील सरकारच्या विरोधात बास्क्यू फादरलँड अँड लिबर्टी या फुटीरतावादी गटाने हक्कासाठी संघर्ष केला. आधुनिक दहशतवाद हा केवळ राज्याच्याच विरोधात नसतो. आधुनिक दहशतवाद हे एखाद्या अमूर्त विचारसरणी अथवा ध्येयासाठी लढतात. हे ध्येय धार्मिक असू शकते. ते सामान्यतः एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्य असतात. न्यूयॉर्क शहरावर 11 सप्टेंबर 2001 ज्याला आपण 9/11 म्हणून प्रसिद्ध आहे रोजी झालेला हल्ला हे आधुनिक दहशतवादाची सुरुवात समजली जाते. नायजेरियातील बोको हराम आणि अफगाणिस्तानातील तालिबान ही अशा गटांची उदाहरणे आहेत. भारतातील काही दहशतवादी हल्ले 12 मार्च 1993 रोजी एकाच दिवशी मुंबईमध्ये 12 ठिकाणी एकामागोमाग बॉम्बस्फोट झाले आहे, ज्यात 717 लोक जखमी झाले आणि 257 लोकांचा मृत्यू झाला. हे स्फोट प्रामुख्याने व्यापारी ठिकाणे आणि मुंबईतील महत्त्वाची केंद्रे जसे एअर इंडिया इमारत, शेअर बाजार, सिरॉक हॉटेल, जुहू सेंटॉर हॉटेल, एअरपोर्ट सेंटॉर हॉटेल, प्लाझा, सिनेमा इत्यादी याशिवाय माहीमच्या हिंदू मच्छीमार वसाहत व सहार विमानतळ येथे हातबॉम्ब फेकण्यात आले. 14 फेब्रुवारी 1998 रोजी कोईमतूर शहरात 11 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, ज्यात 200 जण जखमी तर 58 जण मृत्यू पावले. 13 डिसेंबर 2001 रोजी जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाच्या 5 दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला. 24 सप्टेंबर 2004 रोजी गुजरातमधील गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिर परिसरात 2 दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 80 जण जखमी झाले तर 30 जणांचा मृत्यू झाला. 11 जुलै 2006 रोजी मुंबई येथील लोकल ट्रेनमध्ये 11 मिनिटात 7 ठिकाणी गर्दीच्या वेळी बॉम्बस्फोट झाले.
पश्चिम रेल्वेच्या डब्यात कुकरमध्ये हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. यात 700 जण जखमी तर 209 लोक मृत्यू पावले. 8 फेब्रुवारी 2007 रोजी दिल्ली ते लाहोर या दरम्यान आठवड्यातून 2दा धावणाऱ्या समझोता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाला. यात अनेक जण जखमी झाले तर 68 लोकांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ल्याची मालिका झाली. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, ओबेरॉय ट्रायडंट आणि ताज पॅलेस हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, कामा इस्पितळ, नरीमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि इतर काही ठिकाणी हल्ले झाले. हे हल्ले लष्कर-ए तोयबा या पाकिस्तानातील संघटनेने घडवून आणले. 18 सप्टेंबर 2016 रोजी काश्मीरमधील उरी येथे जैश ए मोहम्मद या संघटनेने लष्करी हल्ला केला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय सुरक्षा दलाच्या CRPF वाहनांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला. 1 मे 2019 रोजी गडचिरोली येथील पोलिसांवर भूसुरुंगाने हल्ला झाला. यात 15 पोलीस शहीद झाले. नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला असा पोलिसांचा आरोप आहे. या ठिकाणी छायाचित्र मुंबई येथील दहशतवादी हल्ले जुलै 2006 आणि नोव्हेंबर 2008ची छायाचित्र दिलेली आहेत. त्याच्यानंतर राज्याची भूमिका. प्रगतीसाठी शांतता, स्थैर्य आणि नागरी सुव्यवस्था याची नितांत गरज असते. अनियंत्रित समाज हा आर्थिक अरिष्टाला कारणीभूत असतो. नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा हा प्रामुख्याने सुव्यवस्थेवर अवलंबून असतो. संघर्ष निवारण आणि सुव्यवस्था राखणे यामध्ये अतूट संबंध आहे. जर संघर्ष योग्यरित्या हाताळले गेले तर शांतता, सुव्यवस्था आणि स्थैर्याला धोका कमीत कमी पोहोचतो. शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता यामधील राज्याची भूमिका खालील चौकटीवरून समजून घेता येईल. यातील पहिली पायरी ही भारतीय संविधानाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांची आहे. दुसरी पायरी ही समस्येच्या सुरुवातीच्या स्तरावर राज्याची भूमिका दर्शवते आणि तिसऱ्या पायरीवर समस्येच्या गंभीर स्वरूपाला राज्याला तोंड द्यावे लागते. या ठिकाणी राज्याची भूमिका. पहिली पायरी, प्रतिनिधित्वाच्या घटनात्मक यंत्रणेचा वापर करून राज्याने राजकीय स्थैर्य देणे, सर्व प्रदेशांच्या एकात्म आणि सर्वांगीण प्रगतीतून आर्थिक भरभराट साधणे, लोककल्याणाच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक विकास साधणे ही सर्व मूल्ये व ध्येय भारतीय संविधानात नमूद केली आहेत. दुसरी पायरी आहे, या स्तरावर समस्याची सुरुवात होते. उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशाने भाषावर केलेली राज्याची मागणी, आर्थिक निर्णयाच्या विकेंद्रीकरणाची मागणी, आरक्षणाची मागणी. या ठिकाणी राज्याने परिषदा, प्रतिनिधी मंडळे इत्यादींच्या माध्यमातून अधिक प्रतिनिधित्व देऊन मागणीची तीव्रता कमी करावी. मागास भागामध्ये उद्योग निर्मिती करावी, रोजगार निर्मितीच्या योजना सुरू कराव्यात. ग्रामीण भागात खाजगी उद्योगांना आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला प्रोत्साहन द्यावे. तिसरी पायरी, ज्यावेळी समस्या हिंसक स्वरूप घेते, उदाहरणार्थ गोरखा भूमीचे आंदोलन, झारखंडचे आंदोलन इत्यादी, राज्याने संघर्षाचे व्यवस्थापन आणि निराकरण करावे. हे करताना गरजेनुसार बळाचा वापर करावा. पोलीस अथवा लष्कर, विकास मंडळे स्थापन करावीत. केंद्र सरकारने मदत द्यावी. प्रादेशिक स्वायत्तता देण्यासाठी स्वायत्त मंडळे स्थापन करावीत इत्यादी.